ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्राच्या विधान भवनाच्या परिसरामध्ये आहोत। इथे एक प्रकारे राजकीय घमासान सुरू असल्याचं चित्र आपण नेहमीच पाहतो जेव्हा जेव्हा अर्थसंकल्पीय किंवा इतर अधिवेशनं सुरू असतात। पण आता इथून घडामोडींचा आढावा घेतल्याच्या नंतर आपण इस्रायल आणि अमेरिका यासोबत इराणचं जे युद्ध सुरू आहे त्याच्या बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत। जवळपास 5 दिवसांपूर्वी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात झाल्याच्या नंतर भारतानं कोणती प्रतिक्रिया दिली नव्हती। जगभरात मात्र याचे मोठे पडसाद उमटलेले होते, पण भारताकडनं कोणतीही प्रतिक्रिया बाबतीत आलेली नव्हती। आणि अखेर या हल्ल्याच्या किंवा या घडामोडीच्या 5व्या दिवसानंतर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रींनी नवी दिल्लीतल्या इराणी दूतावासामध्ये जात शोकपुस्तिकेवरती स्वाक्षरी करत खामेनी यांच्या मृत्यूबाबत संवेदना व्यक्त केल्यात। त्याचप्रमाणे इराणविषयी एकजुटीची भावना सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे। तर अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाला 100 पेक्षा जास्त तास उलटून गेलेले आहेत। जवळपास 1400 लोकांचा मृत्यू या हल्ल्यामध्ये आतापर्यंत झालेला आहे। परिस्थिती अजूनही गंभीर आहे। परिस्थिती निवळायचं नाव घेत नाहीये। त्यामुळे युद्धाचा शेवट नेमका काय असेल, युद्ध नेमकं कधी थांबणार याबद्दलच्या चर्चा रंगू लागल्यात असे अनेक सवाल आता उपस्थित होऊ लागलेले आहेत। अमेरिकेने आतापर्यंत इराणवरती 5000पेक्षा जास्त बॉम्ब टाकलेत आणि 20 इराणी युद्धनौका उद्ध्वस्त केलेल्या आहेत। इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात इराणमध्ये मोठी जीवितहानी सुद्धा झालेली आहे। इराणमध्ये सर्वाधिक हानी तेहरान शहर आणि परिसरात झाल्याची माहिती आहे। अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती 28 फेब्रुवारीला केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते खामेनींसह 48 नेते हे मारले गेलेले आहेत। पुढची बातमी अमेरिकेतनं आहे आणि बातमी आहे डोनाल्ड ट्रम्प यांना काहीसा दिलासा देणारी। अमेरिकेच्या सिनेटनं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा दिलेला आहे। इराणवरचे लष्करी हल्ले मर्यादित करण्याचा आणि अमेरिकेचं सैन्य हे तिथून मागे घेण्याचा प्रस्ताव सिनेटनं फेटाळून लावलाय। त्यामुळे अर्थातच डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा मिळतोय। 53-47च्या बहुमतानं हा प्रस्ताव फेटाळला गेला। आणि आखातामधलं हे युद्ध भारतापासून काही हजार